आता ही आरपारची लढाई आहे। 8 महिन्यापासून भिक्षू वर्ग बौद्ध समाज हा बिहारला आंदोलन करू राहिला। सर्वप्रथम तिथं आदरणीय बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते तिथं गेले, भेट दिली, आंदोलनामध्ये सहभाग घेतला। त्यानंतर मग डॉक्टर भीमरावजी आंबेडकर गेले, त्यांनीसुद्धा त्या आंदोलनाला पाठिंबा दिला। आणि मग त्यानंतर युवकांचे प्रेरणास्थान सुजातदादा आंबेडकर गेले 5 आणि 6 जुलैला आणि सर्व बौद्ध विहाराला भेटी दिल्या, आंदोलनकर्त्याला भेटी दिल्या आणि सांगितलं की हा लढा हा बिहार पुरता नाही राहिला, आता हा पूर्ण देशव्यापी हा लढा आम्ही उभारणार आहोत। आणि त्याचबरोबर इतर देशसुद्धा या आम्हाला पाठिंबा देत आहेत, कारण की या जगामधलं एक नवीन आश्चर्य आहे हे की तथागत भगवान गौतम बुद्धाचं महाबोधी महाविहार हे बौद्धांच्या ताब्यामध्ये नसून मनुवादींच्या ताब्यामध्ये आहे। आमचं विहार आमच्या ताब्यामध्ये जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत आदरणीय भीमराव आंबेडकर, आदरणीय बाळासाहेब आंबेडकर ही लढाई चालू ठेवतील। आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 36 जिल्ह्यामध्ये कलेक्टर ऑफिसवर जन आक्रोश मोर्चा आहे। म्हणून आम्ही शांततेच्या मार्गानं, लोकशाहीच्या मार्गानं ही लढाई लढू राहिलो। आणि राष्ट्रपतींना आम्ही विनंती करतो की बौद्धगया ॲक्ट 1949 हा रद्द करावा आणि बौद्धांचं महाबोधी विहार हे द्यावं, ही त्यांना मी विनंती करतो। ओके।